नशेखोरांनी काढले परत डोकेवर। देशी दारू दुकानासमोर एकावर धारदार शस्त्राने हल्ला। मिरज शहरातील वैरण बाजार परिसरात नशेखोरांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आला असून देशी दारू दुकानासमोर एका इसमावर धारदार शस्त्राने निर्गुण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सायंकाळी सुमारे 8च्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात विनोद आयरे वय 32 राहणार बुधवार पेठ पाटील गल्ली हे गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार वैरण बाजार परिसरातील देशी दारू दुकानासमोर विनोद आयरे उभे असताना 3 ते 4 नशेखोर तेथे येऊन त्यांच्याशी वाद घालू लागले। किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद क्षणार्धात हिंसक वळणावर गेला। संतापलेल्या नशेखोरांनी ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने विनोद यांच्या चेहऱ्यावर व मानेवर सपासप वार करत त्यांना रक्तबंबाळ केले। गंभीर जखमी झाल्याने ते जागीच कोसळले। हल्ल्यानंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले। परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी विनोद यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। या घटनेमुळे वैरण बाजार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत।